चला तर आज आहे गुरुवार. गुरुवारचे बघा छानशी अशी रांगोळी काढून घेतली, मस्त असं स्वस्तिक काढून घेतलं, आपली लक्ष्मीची पाऊल काढून घेतली, सगळं हळदीचा उंबरठ्याला हळद वगैरे लावून मग आपण हे सगळं करून घेतलेलं आहे. छानशी अशी छोटीशी मस्त रांगोळी काढली. जास्त मोठी जर काढली ना पाळदा येते, त्यासाठी ना मी जास्त मोठी काढली. नंतर तुळशीजवळ त्याच्याजवळ काढून घेतली. आज गुरुवार होता, आपला शेवटचा गुरुवार होता. आज गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज आपल्या सगळ्या ताईंचा उपवास असेल, त्याच्यामुळे घरात आहे ना वेगळाच उत्साह असतो. आज सगळ्या ताईंनी उपवास धरलेला असतो आणि मस्त त्यांचं वेगळंच. आज आपलं उद्यापन करायचं आहे, त्यासाठी ना आपल्याला मस्त पटापट तयारी करून घ्यायची. आणि मी सगळे तांब्याची भांडी घासायला घेतली देवाची. नंतर आपल्या देवघरची पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त मी ना तिथेच चौरंग ठेवला मोठा आणि त्याच्यावर छानशी अशी मस्त पूजा मांडून घेतली. बघा पूजा किती छान वाटते. मस्त सगळ्या प्रकारची फुलं पण आणली, फळं पण आणली आणि दोघी साईडला समया लावल्या. समयांना पण छान असं मस्त जेवढं जमलं तेवढं आपण डेकोरेट करून घेतलं. म्हटलं चला, नंतर हे ना बघ मी आपली पूर्वतयारी म्हणजे पूजाचं आपलं उद्यापनाचं साहित्य काढून घेतलं. नंतर पहिले दशम्या करायला घेतल्या आणि मुलांना आहे ना स्वयंपाकाचं पटापट त्याला शाळेत जायचं होतं, त्यासाठी त्यांची पण तयारी करून घेतली. बघा आपण मस्त पुस्तक, गहू, केळं, फुलं सगळी काढून ठेवली, म्हणजे आपल्याला नंतर आहे ना घाई होत नाही. मग आपल्या एकटं माणसाला ना आपल्यालाच बघावं लागतं, त्यासाठी ना पटापट सगळी तयारी करून घेतली. मग मी नंतर पोथी वाचून घेतली. सकाळीच म्हटलं चला पोथी वगैरे वाचणं झालं ना, आता धूप दिवा चालू होतं ना सकाळी, एवढं छान वाटत घरात, एवढं प्रसन्न वाटत होतं ना, आता तिथून मला हलू वाटत नव्हतं. मी परत किचनमध्ये जात होती ना, तर मी परत तिकडे बघत होती. मला खूप छान वाटत होतं. आता तर विझून गेली समय, ते पण एवढं भारी वाटत होतं ना, तर खूप छान वाटत होतं. सगळं दिवा वगैरे चालू असताना असं वाटत रोजचीच अशी घरात आपलं राहिलं ना, तर किती भारी वाटणार. तर म्हटलं चला कधीतरीच होतं ना, तर एवढा आनंद वेगळाच असतो. तर मग सगळं आवरणं झालं आणि मग नंतर आहे ना आमच्या आजीबाबा त्यांना भेटायला जायचं होतं आम्हाला. तर आजीबाबा आहे ना पुण्यावरून आलेले, म्हणजे बऱ्याच दिवसांनी गेलेले होते ते पुण्याला. तर ते आलेले होते, 2-2.5 महिने होऊन गेले होते त्यांना. तर त्यांचं पाया वगैरे पडून घेऊ म्हटलं आपण, चला भेटून पण येऊ. तर आम्ही गेलो तिथं. मग तिथं आमचे सासू सासरे, माझे मामसासरे आलेले होते, तिचे पप्पा सगळे गप्पा मारत होते. मी पण बसली होती थोड्या वेळ, पण मी काही मोबाईल म्हणजे तेव्हा मी काही थोडं बसली आणि उठून नंतर इकडे आली. मग सुषमा पण ओटी भरायला गेलेली होती. मग तिकडनं आली तिने चहा वगैरे ठेवला. मग नंतर तिने पण माझी ओटी भरायला घेतली. चला म्हणे ताई तुम्ही आल्याच हे, तर तुमची पण ओटी भरून देते. मग तिने माझी ओटी वगैरे भरली आणि मुक्ता आहे ना मध्ये करत होती. आम्ही मुक्ताला आहे ना व्हिडिओ बनवायला लावत होतो. तर मुक्ता आहे ना मध्ये बोलत पण होती, मी असं करते मी तसं करते. आमची मुक्ता पण खूप आगाऊ आहे, मस्त अशी. तिला पण खूप आनंद होतो आम्ही गेल्यानंतर. तर तिने पण मस्त व्हिडिओ वगैरे बनवला, छानसा बनवला. तिच्या वयाच्या मानाने बघा तिने किती छान व्हिडिओ वगैरे केला. तर ती ना आमच्याशी बोलत पण होती आणि मग तिने माझा नमस्कार केला सुषमाने. आता आहे ना मी पण कसं आमच्या आजीबाबांनी त्यांचा पण म्हणजे नमस्कार वगैरे केला उपवासाच्या दिवशी. आणि असं पण आम्ही गेलो ना कायम आजीबाबांचा पाया पडण्याशिवाय येताना जाताना बी पडतो आणि येताना बी पडतो. तर कसं मोठ्यांचा आशीर्वाद घेतला ना तर खूप छान वाटतं. मग नंतर घरी आले लगेच त्या 1-2 मावशींनी त्यांनी बोलवलं, त्यांच्याकडे पटापट जाऊन आली. नंतर सगळ्या ताईंना माझ्याकडे घेऊन आले पटकन. चला म्हटलं आता माझ्याकडे चला. मग लगेच मी पटापट त्यांची म्हणजे पूजाचं सगळं साहित्य काढून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मला काही घाई झाली नाही. आणि मी नंतर चहा ठेवायला घेतला, चहा वगैरे दिला त्यांना पटापट. नंतर काही माझं व्हिडिओ वगैरे शूट करणं झालं नाही, कारण की ना माझी धावपळ झाली होती थोडी. आणि मग नंतर ओट्या भरायला घेतल्या, कारण की सगळ्यांना ना संध्याकाळी स्वयंपाकाची गर्दी असते, त्यामुळे ना ते पण घाई करत होत्या. मग चहा वगैरे घेतला त्यांनी, पटापट ओटी भरली आणि सगळ्या ताई घरी गेल्या. कारण की ही आहे ना ओटी भरण्याचंच म्हणजे शेवटचा गुरुवार असला की सगळ्यांचं उद्यापनाचीच तयारी असते, त्यामुळे सगळी धावपळ होऊन जाते. तर मग मी नंतर पटापट स्वयंपाक करायला घेतला. आज ना तिच्या पप्पांनी पण उपवास धरलेला होता, ते पण फळांवरच होते. पण म्हणजे त्यांची पण इच्छा होती, तर त्यांनी पण धरलेला होता. तर पटापट स्वयंपाक करायला घेत होती. ते कसं असतं माणसांना ना एवढ्या वेळ राहायची सवय नाही राहत, ते पण नुसतं चहावरती आणि फळांवरतीच होते. तर मग मी पटकन चहा म्हणजे स्वयंपाक करायला घेतला. मी नंतर बटाट्याची भाजी केली, डाळ भात केल्या, पुरी केली आणि त्यांना म्हटलं तुम्ही नैवेद्य दाखवून द्या. थोड्या मिरच्या केल्या आणि आपला लाडू ठेवून दिला आणि नैवेद्य दाखवून दिला देवाला. तिच्या पप्पांनी मस्त नैवेद्य वगैरे दाखवला देवाला. आणि मग आम्ही ना मस्त जेवायला घेतलं. म्हटलं चला सगळेजण आपण आता जेवण करून घेऊ. पण थोड्याशा पुऱ्या राहिलेल्या होत्या ना, त्या पुऱ्या झाल्या की मग आपण जेवणलाच बसू म्हटलं सगळेजण. मग मी ना तेवढ्या राहिलेल्या पुऱ्या काढत होती आणि तिच्या पप्पाने पूर्ण नैवेद्य दाखवून दिला. माझ्या ताऊने ना मस्त पुऱ्या लाटू लागत होती. माझी ताऊ पण खूप मदत करते मला, म्हणून मला थोडं कामं हलके होता. तर मी ना पुऱ्या वगैरे काढायला घेतल्या. म्हटलं चला आता थोडंच राहिलेलं आहे आणि मग आपण ना आता जेवायलाच बसू.
थोडं राहिलेलं होतं. मग जेवायला बसलो, जेवणं वगैरे झाली. नंतर ताऊने सगळी भांडं बाहेर काढली किचन ओट्यावरती. मग मम्मी थोडी अडचण होऊन जाते म्हणे. मस्त आमचा लाईट चालू झाला ना, खूप छान उजेड पडत होती. तिने सगळे भांडे घासले. माझ्या दादूने घरं झाडायला घेतली. मम्मी असलं उपवास आहे म्हणे, तू काही जास्त कामं करू नको. तर माझ्या दादूने घरं झाडायला घेतली. माझी मुलं आहेत ना, खरंच खूप समजदार आहेत. कधी कधी एवढे कामं करू लागताना पण त्यांचं अभ्यासाचं, त्यांच्या क्लासचं त्यांना पण खूप टेन्शन असतं. तर त्यांचं पण आपल्याला समजून घ्यावं लागतं, ते पण आपल्याला समजून घेतात. तर अशा प्रकारे आपला उपवास झालेला आहे. आज कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या